नमस्कार मंडळी. भाजीला काय बनवावे सुचत नसेल तर अशा प्रकारे बेसन पिठाचे डुबुक वडे बनवून बघा. एकदम चवीला छान आणि बनवायला पण सोपे. त्यासाठी एका पॅनमध्ये ऑइल टाकले आहे 2 ते 3 चमचे, जिरा, राई, कांद्याची पेस्ट आणि भाजून घेतली आहे. आता टोमॅटो पेस्ट टाकली आहे, ती पण मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे. अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत भाजून घेतले आहे. आता लाल मिरची पावडर अर्धा चमचा, कांदा लसूण मसाला अर्धा चमचा, धने पावडर मिक्स करून घेतले आहे, हळदी पावडर टाकली आहे. मस्तपैकी असं मिक्स करून घेऊन त्याच्यात थोडंसं पाणी ॲड केलं आहे, अर्धी वाटी, आणि मसाला शिजवून घेतला आहे. परत एकदा पूर्ण पाणी आटेपर्यंत मसाला शिजवला आहे, तेल सुटेपर्यंत. आता अर्धा ग्लास पाणी टाकला आहे आणि तोपर्यंत उकळी येईपर्यंत आपल्या भाजीला एका प्लेटमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये जिरा, राई, लाल मिरची पावडर, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, लाल मिरची, हळदी पावडर, काळा मसाला आणि चवीपुरतं मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे. तीळ पण टाकले आहेत चवीला आणि कोथिंबीर टाकली आहे. हे एक जीव करून घेऊ आपण. पीठ मळून घेऊ, त्याचं मिक्स करून घेऊन एकत्र अशा प्रकारे पीठ मळून घेऊ. हे बघा, बघताय तुम्ही कसा गोल गोल बनवला आहे आणि याचे काप करून घेतले आहेत मी मोठे मोठे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. हे बघा अशा प्रकारे. आणि आता रस्स्याला उकळी आली आहे. रस्स्यामध्ये आपण हे वडे सोडून देऊ आणि आपली रेसिपी तयार आहे. रेसिपी कशी वाटली ही नक्की सांगा आणि चपातीसोबत, भातासोबत, कशासोबत पण खाऊ शकता. एकदम छान लागते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.